हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, कोणते झाड धुळीचे प्रदूषण रोखते? ऑप्शन ए मधुटोळ, बी पिंपळ, सी कडुलिंब, डी वरील सर्व। फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व। वरील सर्व झाडे हे धुळीचे प्रदूषण रोखतात। प्रश्न दुसरा आहे, भारतीय चलनावर कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नव्हता? ऑप्शन ए 1 रुपया, बी 10 रुपये, सी 50 रुपये, डी 100 रुपये। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1 रुपये। भारतीयच्या 1 रुपयाच्या चलनावरती गांधीजींचा फोटो नव्हता। प्रश्न तिसरा आहे, भारतात गार्डन सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? ऑप्शन ए हैदराबाद, बी बंगळुरू, सी पटना, डी मुंबई। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बंगळुरू। या शहराला गार्डन सिटी म्हणून ओळखले जाते। प्रश्न चौथा आहे, भारताचे पहिले IAS अधिकारी कोण होते? ऑप्शन ए अजित योगी, बी राजीव गांधी, सी रवींद्रनाथ टागोर, डी सत्येंद्रनाथ टागोर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सत्येंद्रनाथ टागोर हे भारताचे पहिले IAS अधिकारी होते। सत्येंद्रनाथ टागोर हे रवींद्र टागोर यांचे मोठे बंधू होते। प्रश्न पाचवा आहे, कपड्यांवर कोणत्या देशात बातम्या छापल्या जातात? ऑप्शन ए रशिया, बी आफ्रिका, सी स्पेन, डी भारत। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्पेन। स्पेन या देशामध्ये कपड्यांवरती न्यूजपेपर म्हणजेच वर्तमानपत्र छापले जातात। प्रश्न 6वा आहे, असा कोणता प्राणी आहे जो रात्री झोपताना बूट घालून झोपतो? ऑप्शन ए गाय, बी मांजर, सी घोडा, डी हत्ती। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी घोडा। घोडा हा प्राणी रात्री झोपताना बूट घालून झोपतो। प्रश्न 7वा आहे, पिस्ता खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए किडनी स्टोन, बी मूळव्याध, सी कॅन्सर, डी मधुमेह। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कॅन्सर। पिस्ता खाल्ल्याने केमोमध्ये जे वाढणाऱ्या कॅन्सरच्या पेशी असतात त्या वाढत नाहीत। प्रश्न 8वा आहे, कोणत्या प्राण्याचे दूध काळे असते? ऑप्शन ए गाय, बी गेंडा, सी हत्ती, डी हिप्पोपोटामस। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गेंडा। गेंडा मादीचे हे काळे दूध असते। प्रश्न 9वा आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त काळ्या द्राक्षांचे उत्पादन होते? ऑप्शन ए चीन, बी अमेरिका, सी इराण, डी भारत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चीन। चीन या देशामध्ये सर्वात जास्त काळ्या द्राक्षांचे उत्पादन होते। प्रश्न 10वा आहे, भारताची वाईन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? ऑप्शन ए कोलकाता, बी नाशिक, सी नागपूर, डी अमरावती।
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक. भारताची वाईन राजधानी म्हणून नाशिक शहराला ओळखले जाते. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.